पार्वतीपदे शिव महादेव. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु नवनाथाय नमः. ओ नमोजी गुरुराया भवच्छेदता पळवी माया. श्री ज्ञानेश्वरा सदय हृदया मम किंचित नाम मिरविशी. अगाहे ज्ञान दिवटी आम्हा साधकाचे भीती. मिरवला ऐशी पूर्ण कोटी हितकारक महाराजा. तरी मागिले अद्याई कथन विधियुक्त वीरभद्र केल्या खेळा प्रसन्न. आणि स्वर्गवासाते भोगुण महिराजी मचिंद्र उतरला. असो नवनाथांचं असणार या ठिकाणी आराध्य दैवत श्री दत्तात्रय यांना साष्टांग नमस्कार करून श्रोते सज्जनाचे असणार आणि चरणाच्या ठिकाणी नतमस्तक होऊन कथेला प्रारंभ आहे. असं असणार या ठिकाणी भगवंताची असणारी या ठिकाणी आणि स्तुती ग्रंथकर्ते करू लागलेली आणि स्तुतिवाद करून असणार त्या ठिकाणी आशीर्वाद मागून असणार आणि कथेला सुरुवात केलेली आहे. रात्रच्या अध्यायाच्या ठिकाणी आपण कथा श्रवण केली. काय वीरभद्राला आणि त्या ठिकाणी प्रसन्न करून घेतलं. कोणी मच्छिंद्रनाथांनी कसं घेतलं? विधियुक्त म्हणजे नियमानं करून घेतलं आहे की नाही. नियमाच्या बाहेर नाहीये अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी प्रसन्न करून घेतलं. जेणेकरून त्या ठिकाणी आणि वज्रवाटिके वज्र भगवती तोषविले स्नानाप्रती उष्णोदती भोगावती जगा माझी मिरवली. असे असणार आणि पुन्हा भगवतीच्या दर्शनाला गेले. त्या ठिकाणी 100 कुंड पाहितले आहे की नाही. आणि 100 कुंड पाहितले पण त्या ठिकाणी कसे होते? गरम पाण्याचे 100 कुंड होते. मग ह्यांच्यापेक्षा आगळं वेगळं करावा. भगवतीला असणारे विचारले रे तुझं नाव असणारे वज्र भगवती का पडलं? तिने सांगितली सगळी कथा तिथली कशी होती काय नाही काय नाही. जेणेकरून असणार रामचंद्राने असणारे या ठिकाणी मला स्थापित केलेले म्हणजे आणि रामानं स्थापित करून आणि जेणेकरून त्या ठिकाणी काय केलं? मला भोगावतीचं पाणी आणून असणार त्या ठिकाणी स्नान घातलेलं आणि भोगावतीचं पाणी आणून मला स्नान घातलं. बरं ती झालं ती झालं. पण त्या ठिकाणी भोगावतीचं स्नान घातलं पण गार पाण्यानं घातलं. मच्छिंद्रा तू आम्हाला गरम पाण्यानं आणि काय केलंस? पाणी आंघोळ घातलीस. बरं भोगावती कायमच इथं असणार या ठिकाणी ठेवलेली आहे. ज्यांना कोणाला इच्छा असेल भोगावतीचं स्नान करण्याची त्याने वज्र भगवतीच्या दर्शनाला जावा. 100 कुंडाचं स्नान बी होतंय आणि काय होतंय? भोगावतीचं बी स्नान होतंय. बरं या परिद्वारटा करणे तीर्थ दमती स्नान विधी यथार्थ करून या द्वारकानाथ प्रसन्न चित्ती आगळा. नंतर तिथून असताना निघाल्याच्या नंतर असताना द्वारकेच्या ठिकाणी गेले. द्वारकाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर समुद्र स्नान केलेले आणि द्वारकेच्या ठिकाणी मंदिरात गेले. भगवान श्रीकृष्णाची आराधना केली. भगवान श्रीकृष्ण असताना प्रसन्न झाले. नवीन आशीर्वाद दिला. बरं त्यावरी आला देशी तरी श्रोत्या कथा परेशी स्नान करणे शरयोतिराशी राम दर्शना जातसे. असं असताना आणि द्वारकेहून असताना नाथ कुठं आले? अयोध्येला आलेले. तर बघा किती चलत होते हाय का नाही. आपल्याला रानात जायचं म्हणलं तर दापा भरायला लागल्या. पण नाथ किती चलत होते. पूर्ण पृथ्वीला किती प्रदक्षिणा झाल्या असत्या. बरं नुसत्या प्रदक्षिणाचं का मध्ये बी असणार किती तीर्थ तेवढे तीर्थ केले ना. त्या ठिकाणी कुठलीच जागा रिकामी ठेवली नाही. कुठलं तीर्थ ठुलं नाही. कुठलं देव ठुला नाही. सगळेच दर्शन केले आणि अयोध्येच्या ठिकाणी आले. आणि अयोध्येच्या ठिकाणी आल्याच्या नंतर सरयू नदीचं स्नान केलं. काय जन्मात आल्याच्या नंतर सरयूचं स्नान करावं जेणेकरून त्या ठिकाणी या जगाचा उद्धार होतो. अशा प्रकारची शरीर आहे. कारण का रामचंद्राने ज्यावेळेस अयोध्या वैकुंठाला नेली. कुठे नेली? वैकुंठाला नेली. त्यावेळेस पूर्ण अयोध्यावासी लोक शरीरच्या काठावर नेले होते.
आणि शरीरचं स्नान केलं आणि त्या ठिकाणी बसले. तिथूनच वर असणारी अयोध्या नगरी सगळ्या माणसासहित नेलेली होती. अशा प्रकारची शरीर असणार पुण्य, अशा प्रकारचं तीर्थ त्या ठिकाणी आले. शरीरचं स्नान केलं. काय झालं पुढं? तो पाशुपत रावत आग्रामे रामवंशात पराक्रमे, तो देवालयी पूजेला गोने आला होता संभारे, आला होता संभारे. आणि पाशुपत नावाचा राजा रामवंशाच्या ठिकाणी पुढी असणार आहे आणि त्याचं नाव पाशुपत होतं. आणि रामदर्शनासाठी असणार आणि कसा निघालेला होता? आपल्या सगळ्या असणारा लवाजमा समावेश निघालेला होता. मग आता राजा तो स्वतः असणारा दर्शनाला निघाला, मग प्रजा मागे राहीन का? आणि सगळ्याचे सगळे असणारे निघालेले होते. कसे निघाले, काय झाला पुन्हा ऐकू. अपार सैन्य भवती सदनी तुरंगणे रावती, छत्र चामरे कळस दीप्ती लाजविती बाणवते. असं असताना अपार अशा प्रकारचं सैन्य होतं. काय वाऱ्याला वाट मिळून एवढं सैन्य निघालेले. कुणाबरोबर? पाशुपत राजे बरोबर. त्या ठिकाणी हाती स्वार आहेत, घोडेस्वार आहेत, रथस्वार आहेत. अशा प्रकारच्या पालख्या निघालेल्या आहेत. सगळेची सगळे लोक निघाले आणि असणारे उंच पताका तशा प्रकारचे असणारे त्या ठिकाणी झालरी. अहो सूर्याला लाज वाटत एवढं असणार त्या ठिकाणी. आणि काय केलं होतं? अशा प्रकारची शोभा होती. बरं वाजी गजयांचे रंगावित तेही चपळा लौकिक, वाता कृती लक्ष येत तया भोवते फिरताती. अशा प्रकारचे हाती सजवलेले होते. हातीवर अंबाऱ्या होत्या. त्यांनी कसल्या प्रकारच्या असणार त्या ठिकाणी सराजम त्या हातीला घातलेला. आणि जेणेकरून असणार त्या विजयाला लाजवावा अशा प्रकारचे हजारावर हाती होते. त्यांच्या भोवताली तशाच प्रकारचं सैन्य तशीच असणारे त्या ठिकाणी जनसमुदाय निघालेला आहे. सतरवाजी श्रृंगारयुक्त जरित पाखरात कवत, रत्न कोंडी हार लखलखित की नक्षत्रमणी मिरविले, नक्षत्रमणी मिरविले. अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोडे तसे सजविलेले, हाती तसे सजविलेले. मला सांगा, आपण असणारा निस्त लक्ष्मी आणि मर्याच्या पाय पडाय चालला होतं, डाग आगी अंगावर घालून जाता तो रामाच्या दर्शनाला निघाले ना. मग कोण घरात ठेवायला लागले? भरजारी वस्त्र, भरजारी दागिने. नसलं तर भांडण करून आणच कोण मला देवाच्या दर्शनाला जायचे. त्यातही जळपट झाले युक्त गुणी अपार मुक्त, कोणी विराजत गंगावत शुभ्र तेजी मिरवले. आणि त्याच्यात असणारे झालेली लावलेल्या असणारे शुभ्र अशा प्रकारचे असणारे स्फटिकासारखे अशा प्रकारचे काही असणारे त्या ठिकाणी लावलेले वस्त्र, तशा प्रकारच्या झालरी, पातू लावलेले, माणिक लावलेले असं असणारे निघाले. दिवे रत्नवती हटतासी जे डाळ बेती, रत्नानोये तेज गवस्ती चमू लागी मिरवला. चमू लागी मिरवला. घोड्यांच्या असणाऱ्या गळेमध्ये असणाऱ्या तशा प्रकारच्या माळा घातलेल्या, हातींच्या गळेमध्ये माळा घातलेल्या, घुंगर माळा त्या तशा प्रकारच्या रत्नाच्या माळा होत्या. सोन्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी साखळ्या, त्याला रत्न लावलेले अशा प्रकारची शोभा आणि त्या पाशुपत राजे बरोबर असणारे निघालेले होते. पदी पैजन ऋण जुनती की वीरांची वीरश्री वाचे वदती, की शत्रू गणीच्या पार पंक्ती ब्रीद मनती विभांडे. आणि पायाच्या ठिकाणी पैंजणे, त्या ठिकाणी पोगळ बांधलेले आहेत हत्तीच्या पायामध्ये, है का नाही? अशा प्रकारचं असणारे सगळी शोभा आणि त्या शोभेमधून असणारे निघाले सगळेचे सगळे. आयशिया परिवाजिते होसे ती चिंतल्या ठाई दावी ती वास, अति वाचत चपळ गतीस सरसर मनती मागाला. अशा प्रकारच्या असणारे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी या विजयाला सुद्धा पाठीमागे सरक अशा प्रकारचे म्हणणारे असे असणारे घोडे, तशाच प्रकारचे असणारे सर्व समुदाय आणि शोभामान निघाला. बरं
रत्न उदीचे विशाल शक्ती का पात्र अब्दीचे मुक्त करुणी आणले जणू क्षीरसागराच्या ठिकाणाहून काही आणले है की नाही आकाशातून काही आणलेले स्वर्गाच्या ठिकाणाहून काही रत्न आणलेले येतो अहो कुंकुम काय आणलं असेल अशा आता रामचंद्राचीच राजधानी होती काय कमी का तिथं मनावाचे असणारे अशा प्रकारचे त्या ठिकाणी घोड्यांना आणि हत्तींना तशा प्रकारचे दागिने होते मग माणसाने काय कमी असेल का याच हत्ती मिरवती पुरते मेलावणे विशाल गंधस्थळ दंतत दडे चुडे सुवर्ण मिरवले कशाच प्रकारचे हत्ती होते हातीच्या पायामध्ये पोगर होते आणि त्यांचे लांब लांब अशा प्रकारचे दात होते है की नाही त्या हत्तीला त्याला असणारे शांबा बसवलेल्या होत्या सोन्याच्या अशा असणारे त्यांना असणारे आणि आपल्या जशा महिला चुडे येतात ना तशा प्रकारचे पायामध्ये चुडे घातलेले सोन्याचे हात व्यक्त त्या भूषण अंबारियामान की पुतना मईचे नगते पूर्ण बावनी ऐसे पायता अशाच प्रकारच्या वरी अंबाऱ्या असणाऱ्या हत्तीवर होत्या हा सुवर्णमय झालेली त्यांना लावलेल्या होत्या तसे असणारे फुलं काढलेले कितीतरी शोभा असणारी त्या हत्तीला आणि तो हत्ती असणारा कसा जणू ऐरावत आहे अशा प्रकारचे हत्ती दिसत होते अपाय सल्ल बहु संभार पाता उचलले जे गिरीवर की पर्वत माता तरी शृंगार तैसा पताका गजपृष्टी अशा प्रकारचे ते असणारे सगळे सैन्य निघालेले तसेच असणारे त्या ठिकाणी हत्तीवर असणारे त्या ठिकाणी पताका लावलेल्या जणू काय त्या ठिकाणी ताडाचे झाड उंच आहेत का काय अशा पताका लावलेल्या का जणू काय एखादा पर्वतच असणारा उंच झाला असा तो हत्ती आणि शोभून दिसू लागलेला आहे एकाहून एकाधिक मारती ते युद्ध कामुक सर्वे लोक युद्ध कामुक असती अशा प्रकारचे असणारे या ठिकाणी एकाहून एक असणारे त्याने किती हाती सजविला त्याच्यापेक्षा आपला जास्त त्याने किती सजविला त्याच्यापेक्षा आपला जास्त सजवायचा असे हाती सजवलेले होते तसेच रथी होते रथी महारथी अशा प्रकारचे होते 10,000 सैन्य तर राजेबरोबर असणारे चलत होतो दोन्ही बाजूने परियुद्ध शास्त्री चतुर सुगमा की परशक्ती देती दमा ऐसे प्रतापी कष्टोमा इंद्र सुका गळे केली अशा प्रकारचे असणारे त्या ठिकाणी आणि शत्रू असणारे पराजय करणारे असे ते सैन्य दुर्धर अशा प्रकारचे वीर पाशुपत राजाच्या भोवताली चलत होते पायीचे पाय दरा पारा वस्त्राभरणे मंडिताकार छडीदाराने चोपदार जासूद हलकारे मिळवती अशा प्रकारचे पांडे सैन्य काही होता छडीदार होते चोपदार होते नाना प्रकारांचं सैन्य बरं ती असणारे काय आपल्यासारखे आयरी भेरी निघालते का काय भरजारी वस्त्र असणारे अंगावर परिधान करून सगळ्याची सगळे असणारे कुठे निघाले रामाच्या दर्शनाला निघालेले होते हे मभूषणी मुक्तमाळा सकळ पाळता झळकती गळा जडी तरत्नी तेजाळा हे मालंकार करकमळी हे मालंकार करकमळी बघा त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या असणाऱ्या सोन्याच्या साखळ्या गळेमध्ये कोणाच्या त्या सैन्यांच्या असणार मोठ्या मोठ्या असणाऱ्या सोन्याच्या साखळ्या सोन्याचं असणारे सगळे काळजी दागदागिने असताना तेवढ्या अंगावर परिधान केलेले होते महिलांनी बी तशा प्रकारचे असणारे अंगावर दागिने परिधान केलेले होते सगळे असणारे उंची कपडे घातलेले होते राजेबरोबर सगळे निघाले दाही अंगुळी मुद्रिका गाना हेममुक्त ते मिळवती श्रवणा पाहता पडेल आणि वपड बार पडेल लोकांत अशा प्रकारचे 10 हातामध्ये असणारे सोन्याच्या मुद्रिका त्याच्यामध्ये हिरे बसविलेले गळेमध्ये बी असणारे त्या ठिकाणी आणि नाना प्रकारांचे रत्न असणारे घातलेले होते एवढं असणारे त्या ठिकाणी जणू काय एखाद्याला असणारे टक पडावा अशा प्रकारचे त्या ठिकाणी सगळे लोक नटून खटून आणि निघाले असो ऐशी अपार संपत्ती मिळवला पाशुपत प्रती ते सकळ दाटी देवळा भोवती
राजी राजीने मिरवली. अशा प्रकारचा असताना सगळे श्रीमंत लोक होते तिथं अयोध्या नगरीच्या ठिकाणचे. पाशुपत राजाने सांभाळलं होतं बरं आपलं सगळे असणारे प्रजाला तसं की त्या ठिकाणी गरीब कोण आहे हे कळत नव्हतं. अशा प्रकारचा असणारे त्या ठिकाणी पाशुपत राजाने प्रत्येकाचा प्रतिपाल केलेला होता. आणि सगळेचे सगळे गावकरी सगळे त्या ठिकाणी कुठं आले, राम मंदिराच्या जवळ आलेले. तर सगळ्या मंदिराच्या भोवताली सगळी गर्दी झालेली आहे. त्या श्रीराम दर्शना कारण जाता झाला युगधुमा परिते द्वारपाळ परमा नाता लागी बोलत. आणि असताना एवढी गर्दी झालेली आहे तिथं असताना दर्शनाला पाशुपत राजा असताना मंदिराच्या ठिकाणी आहे. आणि राजा दर्शन करून बाहेर आल्याच्या नंतर पुन्हा पुढे दर्शन करायला जाणार आहे की नाही. एक 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 अशी अवस्था राजामध्ये दर्शन करायला गेलेला. त्याच सानिध्यामध्ये मच्छिंद्रनाथ असणारे रामाच्या दर्शनासाठी आले. आता मुख्य दरवाजाजवळ गेल्याबरोबर असणारा द्वारपाळ म्हणजे हे कुठं निघालास बसाया हट केलं ना. हे द्वारपाळ म्हणजे विचित्र असते. आता पुढे आपण ऐकू काय असते ते. परम पाप संचला तुंबळा तेव्हा मिळे द्वारपाळ प्रथम धर्मा लागी काळ अधर्म परी मिरवतसे. अधर्म परी मिरवतसे. ज्याच्याकडे भरपूर अशा प्रकारचं पाप झालंय का त्याला मनुष्य योनीच्या ठिकाणी जन्म झाला की त्याला द्वारपाल म्हणून त्याची ड्युटी लागते. कंपनीच्या ठिकाणचे जे असतात का दारामधले त्याला काय म्हणते तो वॉचमॅन. वॉचमॅन पाप केलेला माणूस कुठल्या बी असणार त्या ठिकाणी कोणत्या बी ऑफिसच्या ठिकाणी जी दारात असतो का त्याला काय ते वॉचमॅन अथवा समजा ते हवालदार कोण जे असेल ते त्याला म्हणायचं पाप केलेला आहे. ग्रंथकर्ते वरून सांगू लागलेली ना. भरपूर पाप ज्याच्याकडून झाले त्याला द्वारपाळात असणारे या ठिकाणी पद मिळते. तशा प्रकारचे द्वारपाळ तिथं. आणि ते कसे असते तर अगोदरच तर पूर्वी जन्मीचे पाप आणि पुन्हा बी पापच करतात ते. कारण का कसं असते तो जो असणारा अधिकारी जो खुर्चीवर येतात त्याच्यापेक्षा अधिक पण हे करतात. ऐकू पुढे. त्या धर्मद्वारीचे म्हणती स्वान ते द्वारपाळ द्वारक्षण आपण बुडणी यजमान बुडवू पाती निश्चय. बुडवू पाती निश्चय काय सांगितलं ग्रंथकर्त्यांनी. हे देवाच्या अथवा कुठल्या राजाच्या अथवा कुठल्या बी असणार ठिकाणच्या दारातले हे कुत्रे काय म्हणजे स्वान. हे कुठले तिथले कुत्रे म्हणजे आपण स्वतः हा नरकात बुडते ते बुडते पण जो आपला मालक आहे ना त्याला सुद्धा नरकात घालते ते. अशा प्रकारची अवस्था कुणाची त्या द्वारपाळाची आहे. हे द्वारपाळ म्हणजे वाईट अशा प्रकारचे असते. कारण का यांच्याकडे भरपूर पाप झालेलं असतं. स्वतः हा बुडते दुसऱ्याला बी बुडवते. असे हे द्वारपाळ. शेत द्वारपाळाची कथा आहे बघा. कोणची. भगवंताच्या क्षीरसागराच्या ठिकाणी भगवंत शेषावर ज्यावेळी झोपलेला आहे लक्ष्मी पायाची सेवा करते. आसन कशाचे शेषेचे. आणि दाराच्या ठिकाणी द्वारपाळ कोण होते जय आणि विजय दोघ जण. आणि तिथं असणाऱ्या दर्शनाला कोण आले सनत कुमार आले. 14 जण आले का नाही. ह्यांना हे हसले बिनकामी त्यांची चेष्टा केली. त्यांनी दिला शाप. आता शाप दिल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही राक्षस वृत्तीचे माणसे तुम्ही राक्षस स्वतः झाले की 2 जण राक्षस. कोण झालो एक झाला असताना त्या ठिकाणी कोण हिरण्याक्ष आणि दुसरा झाला हिरण्यकश्यपू. तिथं भगवंताला अवतार घेऊन त्यांना मारावं लागलं. म्हणजे आम्ही एकदाच नाहीत मरत मग अजून एकदा मार. पुन्हा झाला रावण आणि पुन्हा झाला कुंभकर्ण. पुन्हा अजून अवतार घेतला भगवंतानं शद्वाराला मारलं म्हणजे आता बी नाहीत मरत अजून एकदा मारावं लागते. आता पुन्हा तिसरा असताना या ठिकाणी अवतार घेतला कोणता कृष्ण म्हणून अवतार घेतला आणि शिशुपालन वक्रदंत ह्या दोघाचा टाकला. तेव्हा ते संपले. पण अजून बी रावण आपल्या पोटाचा संपला का नाही ही ज्याची त्याने गुडघ्यात मुंडकं घालावून विचार करून चला. महानष्ट जाता समोर कदा न मनती लाल तोरण भीड चित्ती परम निष्ठोर वाचे कठोर बोलती. वाचे कठोर बोलती. अहो ते आता लहान बी बघत नाहीत मोठे बी बघत नाहीत. ह्याचा मान काय सन्मान काय
आता एवढं माणूस आहे का नाही, आपण ह्यांना कसं आपण आपल्या आदरानं ठेवावं का नाही? नाही, अपमान करायचा म्हणजे करायचं. अशा प्रकारचं कसं नाही. मग हे ते दारातले द्वारपाळ असतील ते कठोर शब्दाने बोलणार, नाना प्रकारांची अवहेलना करणार. ते काय म्हणतात ना, पाटलाचं गोडन कुणाला की भूषण मागणार एक मोर. चला, सप्त जन्म तस्कर रीती शत ब्रह्म हत्या जया डरती तेव्हा त्या पारे क्षिती धर्म विनाश रायाचा. अहो 100 जन्म ह्यानं चोऱ्या केलेल्या असतात. काय म्हणते? सतजन्म तस्कर नीती म्हणजे चोरीची. 100 जन्म चोऱ्या केलेल्या आणि ह्यानं 100 गायी मारलेल्या. इतकं पाप ह्याच्या मस्तकावर असते. आणि तितकं पाप झालं की त्याला दारातला द्वारपाळ म्हणून त्याला तिथे ते पद मिळतं. त्याला वाटतं माझ्यासारखं पद कुणालाच नाही. कारण का? मालक कुठे? मधल्या खुर्चीत. आणि मला अगोदर येऊन असं करतात लोक. आहेत का साहेब मध्ये भूषण येतं, बोलत भोगत ना तुकड्यावर. पण ते एवढं नाना प्रकारांचं सोंग करत म्हणून त्यांना ते पाप फेडायची पाळी असते. ऐसे परिद्वार पाळ राजद्वारे असे ती सतळ मचिंद्र जाता उतावेळ हट कोणी डंब केले असे. अशा प्रकारचे ते 2 द्वारपाळ आणि मच्छिंद्रनाथ दर्शनाला आलेला आणलं की त्याने हटकिलो. तिथं का भिड आहे का काय? हे माणूस कोण असेल, कोण? सारासार विचार ह्यांच्याकडे नसतोच. म्हणून तुकोबारा काय म्हणलो? सारासार विचार करा उठाउठी, आहे की नाही? पण यांच्याकडे सारासार विचार नाही, काय नाही. आलं की भाडकून बोलायचं. हे बसाया, कुठला आहेस? कुठं निघालास? थांब इथं, जाऊ नको मध्ये. भाषाच तशी असती ती. त्यांच्याकडे मवाळकी आणि त्यांच्याकडे प्रेमायुक्त. त्यांच्या जिबीला पताच माहिती नसतो. त्यांची जीवत तशा प्रकारची असते का काय? अशा प्रकारचे ते द्वारपाळ. तीव्र वाचे बोलती वचन मनती कान पारडी बुद्धिहीन तोटे जासी तातडीने मती मंदावे मूर्खा. किती बोलले? कान फाडून काय आलंस? कान फाड्या झालंस? मती मंदाईस म्हणजे तुला बुद्धी नाही. अशा प्रकारचा ही नाहीस दी नाहीस. अहो बोलण्याची पद्धत तरी असावं. बरं कसं आहे, रात्रीचं आपण ऐकलं का नाही, वीरभद्र आणि मत्स्यधरनाथ दोघा जणांचं युद्ध झालं. अहो दोन्ही बी सापासारखेच आहेत. दोघाले बी बॉल नसतं टच म्हणून तर राग येतो. अशा प्रकारचे 2 जण आहेत. आणि तसे हे नातं येत. आता ह्यांच्याकडे होती दया, पण इतकं बोललं दया येते होय. असं अशा प्रकारचं असणार आहे. हे बेस्टा तू ते कैसे कळेला की रावळाला हे दर्शना त्यात तू जाशी बुद्धिहीना सर परता मावाला. म्हणलं मूर्खा, अरे तुला अक्कल आहे का नाही? काय एवढं कसं कळना म्हणलं तुला? राजामध्ये दर्शन करतोय म्हणले आणि निघालास म्हणले तड 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 तड. सारे म्हणले माघारी, तुला ज्ञान नाहीये, तुला अक्कल नाहीये. अशा प्रकारचे द्वारपाळ बोलायले ना बाबा. ऐसे म्हणून निष्ठुर वचन हाती लोटिले मचिंद्रनाथ प्रती येणे करुणी परमचित्ती विक्षेपाते पावला. असं मचिंद्रनाथाला दारातून ढकललं त्याने. तिथं का भिड आहे का काय? दिलं ढकलून माग. मच्छिंद्रनाथाला राग आला यांचा. काय म्हणजे वाईट अशा प्रकारचे. आता मच्छिंद्रनाथ काय विचार करतायत ते आपण पुढल्या वेळी ऐकू. तो सर्वज्ञ संतापाशी विवेक घाली त्यासी तो म्हणे सेवकाशी संवाद करवे तनवे. आता एवढा राग मच्छिंद्रनाथाला आला, पण काय? पण त्याच्यावर विवेक आडगळा. कसे? जर माणसाकडे विवेक असेल ना, किती जरी राग आला तरी त्याला माणूस काय करते? बांधून बाजूला होते त्या रागाला. काय थोडी अंतकरणाच्या ठिकाणी शांती धरते, पुन्हा त्याच्यावर विचार करते. मच्छिंद्रनाथाने तशा प्रकारचा विचार केला. ही सेवक आहे. तर मग ह्यांच्या बरोबर आपण बोलणं योग्य आहे का? शहाण्यानं
ह्यांच्याशी नादाला लागू नये. कारण का, त्यांना बुद्धी असती कमी. ती म्हणतात माझ्यासारखा शहाणा मीच. हा, त्याला जग म्हणते येडे म्हणून असलं, पण ते काय, ती म्हणते मीच शहाणा. अशा प्रकारची अवस्था. म्हणजे ह्यांच्या बरोबर बोलणं गुन्हा. म्हणजे आपण कोणाबरोबर बोला बरं आता. हा, पती स्वाधीन पतिव्रता की पात्र सोयी वाहे सरिता. बरं, तेरी बुद्धी करुणे पशुपता सेवक सेवा आव्हानिती. बघा, असणार आणि असणार. पतीच्या स्वाधीन कोण असते? पत्नी असते, है का नाही? आपला पती जशा प्रकारचा असेल तशा प्रकारची पत्नी वागतीये. बघा तुम्ही, एखादी मुलगी अनपढ घरातली असू द्या, तिला काहीच कळत नसू द्या, आणि चांगल्या बुद्धिवान घराच्या ठिकाणी देऊ द्या, ती बरोबर आपल्या घरातली माणसं कशा प्रकारचे वागतायत, कुणाचं कसं वागणं, कुणाचं कसं वागणं, कुणाचं कसं बोलणं, बरोबर ती असणारी काय करते आणि ती चाचपून बघते अंतःकरणाच्या ठिकाणी. आणि आपणही तशाच प्रकारचं वागते, है की नाही? एखादी बुद्धिवंताची मुलगी असावी आणि यजमाच्या घरात द्यावी, त्यांच्यासारखं वागावंच लागते, नाही लागेल. तसं पतिव्रता, पतीच्या आधीनं पतिव्रता. आपल्या पतीने जशा प्रकारचा नियम लावून दिला तशा प्रकारच्या पत्नीला वागावंच लागतंय, ह्याच्यात संशय का नाहीये. तशा प्रकारचं हे असणार कोण आहे? हे राजा आहे. राजा जसा चलवेल तसं प्रजेला चलावंच लागतंय. मग राजाकडे बुद्धी पाहिजे ना, आपली प्रजा काय करते ती, आपल्या डोळ्या माघारी काय होते, आपण त्याच्या ठिकाणी सारासार विचार करावा लागतो. तशा प्रकारचा राजा विक्रम होता. संध्याकाळच्या वेळेस पालटून नगरीमध्ये फिरत होता. काय आपल्या नगरात चालते, कोण गरीब आहे का, कोण दिन आहे का, कोण कोणाला त्रास देते का, कोणी कोणावर असताना अन्याय करते का, अत्याचार करते का, वेश पालटून बघत होता. कोण? विक्रम राजा. म्हणूनच असताना तो शककर्ता झालेला होता. अशा प्रकारचा त्या ठिकाणी हे मच्छिंद्रनाथांनी मनामध्ये विचार केला की सुई मागे गुंतो जाता की मित्रा मागे रश्मिता. बरं, तदनु बुद्धी पशुपता सेवक सेवा वानिती. सेवक सेवा वानिती. अहो, पात्र केवढे, ते पात्र पाहूनच नदी मोठी होती. पात्र पाहूनच नदी वाहती ना. जसा माग सुईच्या माग काय चालतो? दोरा. एकला दोरा कुणीकडे जातो का? जिकडे सुई चलन तिकडे दोरा मध्ये वळलेला असते ना, तिच्या मागे निघतो. तशा प्रकारचं या ठिकाणी राजा सांगून तसं प्रजेला चालावं लागतं. ह्याच्यामध्ये संशय आहे का? कोण विचार करू लागलाय? मच्छिंद्रनाथ विचार करू लागलेले. तर ह्यांच्याकडे दोषच नाही बरं म्हणले. बघू म्हणले काय होतंय ते पुढे. की रत्ना मागे सकळ कळा माऊली सवे आव्हानो बाळा तदनो बुद्धी नुपाळा सेवक सेवा वानिती. सेवक सेवा वानिती. जसा सूर्याच्या मागच किरण चालतायत ना, तसा माग असणाऱ्या अशा प्रकारचं हिचं काय झालेलं म्हणले, जसा राजा तशी प्रजा. तशा प्रकारची अवस्था असते. जसा असताना सेवकाला वागावं तशा प्रकारचे सेवक वागत आहेत. आईच्या मागातली गुरु जाते, मग आईनं त्याला कसं शिकवायचं असते? चांगलं शिकवलं तर चांगलं, वाईट शिकवलं तर वाईट. तशा प्रकारचा हा राजा म्हणले पाशुपत. की माळी मयाच्या यगडी पंत संयुक्त सोडी उदक अंत तदनु बुद्धी पाशुपत सेवक सेवा वानिती. सेवा वानिती. या ठिकाणी असतात ज्यांनी ज्यांनी माळव लावलं त्यांनी माहिती त्याची आहे का नाही. ओळख निघाली कवा त्याला पाणी द्यायचं ते त्या माळ लावायला कळत का? रोजच पाणी सोडायचं जमन का? अगं त्याला नाही सोडायचं जमल का? माळ्यालाच कळतं माळेत कधी पाणी सोडावा. मग तशा प्रकारचं आपण कशी प्रजा आपली सांभाळावा तशा प्रकारचं ह्या पाशुपत राजाने कसं केलं असेल, ह्यांना का नीट लावलं नाही धोरणाला. ऐसे सदा सद्गुणवाणी बोधी सकळा विवेक खाणी बंधने निर्मुनी विपेक्ष मनाचे चरणे गालिता झाला महाराज. अशा प्रकारचं असणारे या ठिकाणी. आणि मच्छिंद्रनाथ बाजूला गेलेले आणि बाजूला जाऊन
स्वतःच्या रागावरती आडगाला घातलेली आहे, विवेकाच्या आडगाला घातलेली आहे. गुन्हा ह्यांच्याकडे नाहीये. हा आता मला सांगा, आपल्या घरातलं असणारे एखादं लिकूड खोडकर असलं, काय बी करायला लागलं, दोष कोणाला देते तो? त्याच्या आई वडिलाला. ह्यांनी कशा प्रकारचं असणार ह्यांना शिकविलं असं म्हणतात ना, सरळच भाषा आहे ना. हा तुझ्या आईनं असे शिकविलं का? अशा प्रकारचं. म्हणून ह्याने असणारे विचार केलेला आहे नाताने, आणि विचार करून त्या ठिकाणी बाजूला गेलेत. काय करतायत पुढं? परी बुद्धी प्रकरणानिक सुचले तया कारण की सेवका ते काय बोलणं शिक्षा देऊ राजा ते. आता म्हणजे या ठिकाणी पुन्हा बुद्धीमध्ये विचारायला, ह्या सेवकाने शिक्षा देऊन काय उपयोग होईल का? हा नाही ना, काय उपयोग होणार आहे? हा एखाद्या गलीतलं कुत्रा मेलं, कोणत्याचा विचार करायला लागला? गलीतल्या कुत्र्याचा विचार कुणी करतय का? हा पण त्या ठिकाणी असणार एखाद्या गरीबाचा असणारा मोठा बैल मेला तर विचार करीत नाहीत, आणि एखाद्या पाटलाचं कुत्रं मेलं तर त्याच्या पैसे 100 जण भेटायला जातात. लय चांगलं होतं तुमचं कुत्रं, काय करत होतं, कुणाला जाऊ देत नव्हतं रिकामा. एक तरी लोचका घेतच होतं, है की नाही? अशा प्रकारचं ते वाईट असलं तरी त्याचे गुण गाते, कारण का मोठा आहे. मग ह्याला आपण शिक्षा लावून काय उपयोग आहे का? शिक्षाच लावावं लागते. आपण म्हणजे पाशुपत राजाला, हा एक पिता संपूर्ण सेवका दाटे व्यथा, जेवी गवसणी मित्रा घालिता रश्मी आतुडती सहजची. रश्मी आतुडती सहजची. एका राजाला शिक्षा लावली सगळ्या सेवकाली दुःख होते. सेवकालीच नाही, सगळ्या नगरीलाच दुःख होते. कारण का मेन आहे ते, है की नाही? अहो सूर्यालाच असताना या ठिकाणी झाकून टाकल्याच्या नंतर बरोबर अंधार पडतोय ना. हा इकडे खोली झाकन तिकडे खोली झाक म्हणायची काय गरज आहे का? सूर्य झाकून टाकायचा, आपोआप सगळे कळ लागते. बरं हा शरीरी पोटे घालिता गाय परी सर्वोपरी दुःख होय तदनु शिक्षा योजिता राय दुःख मिरवी त्रोतमेते. हा म्हणजे हे शरीर आहे, शरीरावर कुठं बी तोडा दिला तरी सगळ्या अंगाची आग होती का नाही? तसं करायचं ना म्हणलं इथं आता. हा म्हणून राजालाच एका शिक्षा लावल्याच्या नंतर सगळी प्रजा असतात त्याची असणारी त्या ठिकाणी हळहळ होतीये. ऐसे बचू द्या भस्माची मुठी कवळी राहत स्पर्शा शस्त्र मंत्र प्रयुक्ता राम नामी जल्पला. अशा प्रकारच्या मनामध्ये विचार केला. मच्छिंद्रनाथाने भस्म हातामध्ये घेतला, त्याच्यावर स्पर्श मंत्राचा असताना त्या ठिकाणी प्रयोग केला, आणि राम नामाचा वरी प्रयोग केला. काय केलं? एरीतरे पशुपत देवा बुद्धा जुरी होणी प्रणत रामा सन्मुख दंडवत महिमस्तत तसे. इकडे असणारा राजा पाशुपत असणारे रामचंद्राच्या समोर कसं दर्शन घेत होते? कसं दर्शन घेतलं होतं? समोर मोरी असे दोन्ही हात केलेले, तसे असे, आणि बसलेला नाही तो, स्पष्ट अशा प्रकारचं झोपलेला आहे, दोन्ही हात मोरीत. आणि हे इतका भाग टेकावा लागतो खाली जमिनीला, इथून एवढा जमिनीला भाग टेकावा लागतो. तेवढा भाग जमिनीवर टेकविलेला आहे. अष्टांग योगे न शिनीजे यमदम तिजेराया अभंग आहे ना. 8 अंग जमिनीला टेकावं लागते शरीराचे. अंगठे, गुडघे, हितला भाग, हा भाग, हे दोन्ही भाऊ, हे तिथे कुठे टेकावं लागते? जमिनीला टेकावं लागतं. आणि तशा प्रकारचा तिथे दंडवत घालावं लागते. समोर असे दोन्ही हात पाहिजेत चिटकून. आणि तसा राजा असताना रामाच्या समोर पायाच्या जवळ आणि दंडवत घालतोय. बरं तो स्पर्श मंत्र येऊन निकट करिता झाला अंगी जगत होता महिपाट बाळा सहज झालीसे. अशा प्रकारचा राजा तिथे दंडवत घातलेला. 8 अंग असणाऱ्या जमिनीला चिकटलेले येतं. तेवढ्यामध्ये स्पर्श मंत्राचा प्रयोग झालेला, भस्म टाकलेला. आवानं त्या मंत्राचा प्रयोग झाला. राजाला असणाऱ्या त्या जमिनीनं धरलं चिटकोन. राव उठ पाय शरी परी सुदृढ युक्त सोडी मेघ बाळ पदादी उभयपरी महियुक्त झाली ती. त्या ठिकाणी राजाचं दर्शन झालं, राजाची विनंती झाली, भगवंताला काय मागायचं की मागितलं, सगळंच झालं. राजा उठायला लागला.
हात बी वर येणार, पाय बी वर येणार, मस्तक बी वर येणार, नाकाळ खाली चिटकलेलं त्या जमिनीला, कपाळ चिटकलेलं, कोणतंच वर येणार. इतक्या जांभळ्या देऊन होत नाही बघा नीट. हा चालूच म्हणलं ती चिटकलंच. हा करिता यत्ने बहुता परी परी विभक्त कदा दैस्त्री बहु श्रमला नाना परी उपाय काही चालेला. नाना प्रकारांची युक्ती करू लागलाय. असं हालत आहे, तिकडून हालत आहे. आता कशाच मंत्रानं चिटकून टाकलं ते हलते कशाच. एवढे भूत मोठे होते ती हल्ले नाहीत. आणि हे हालत आहे का? अहो कुंकडच 1 इंच भर सुद्धा हालायचं ठिकाणच नाही. चिटकून जी बसलं का नाही ते अख्खं चिटकलं. आता इतकी ठेवकी निघाली बघ. आणि ती झोपलेला असा माणूस त्याच्या इथं चिटकून टाका. लय बडबड बोलणारा सकाळच्याला त्याला काहीच करायच नाही. ते कधी बोलावणी सेवक मंत्री वृत्तांत सांगे झाल्या परी मने कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्व. आणि असणाऱ्या सेवकाने बघितलं राज्य सरकार हवानात विचारलं. म्हणजे सरकार काय झालं? म्हणलं चिटकलेलं वर येईच नाही. हा म्हणता बातमी कुठं पसरली हो? चौकड पसरली ना. आता तिथं काय? हा मोठ्याची बातमी पसरा उशीर आहे का तसली? हा म्हणता म्हणले जमिनीला एकदा राजा चिकटला वरी निघत ना हवायचे ना. परी मंत्री बुद्धिमत्ता एकटाची तेव्हा बाहेर येता सेवता पुसेरे मात कोणी कोणात झाले का? असा असताना त्या ठिकाणी प्रधान एवढा हुशार होता त्याने नुसतं बघितल्याबरोबर बाहेर आला. इथं उभं आहे काय बसून? आला सेवकाने विचारलं इथं कोणी कोणाचे भांडण झालेत का? कोणी कोणाला काय बोललाय का? काय भानगडी झाल्यात का? मला लवकर सांगा. मला तर म्हणे कोणी जती आला असेल नगरा प्रती गांजीला असेल राजदूती म्हणून शोभाला असेल तो लगेच कळतं. बुद्धिवंताला लगेच कळतं. कुणीतरी या ठिकाणी साधू संत कुणीतरी जती या ठिकाणी देवाच्या दर्शनाला आलेला असून तो आपल्याला शहाण येत. कोण? सेवक. हे कसे तिथं आपलं तुपलं नव्हतं. आपल्यानं गुन्हा केला की आपल्यानंच केला म्हणायचं. आपल्याला शहाणेत म्हणले हे कुणाला तरी बोललेच असणार आहेत. कुणी कुणाला बोललंय का? इथं टाकून बोललंय का? लवकर सांगा म्हणले. मग त्यात शोभत न येता शोभावरीला श्री भगवंता तयाचे साधे जगी क्षयिता क्रोध नावरे देवाशी. तो असताना या ठिकाणी भगवंताचा निशिमतेचा भक्त असावा. त्याच्या मुखामध्ये असताना त्या ठिकाणी रात्र आणि दिवस राम राम असावा. त्याने देह असताना या ठिकाणी या भगवंताला अर्पण केलेला असावा. मग या ठिकाणी त्या सेवकाची असताना या ठिकाणी यांनी अवहेलना केली, त्यांच्या असताना या ठिकाणी निंदा केलेली आहे म्हणून देवाला सहन झालेला नसावा. कोण विचार करतोय? तो प्रधान विचार करू लागलेला आहे. ते देव काय म्हणतोय? मज गांजिले ते साहेब मज भक्ता गांजिले ते न साहेब सुदर्शन घेऊन करी उवाशे भक्ताद्वारी. इथं जमतच नाही म्हणजे. म्हणून सांगितलेलं तुकोबारायाने नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा गलती फिरे भवती. जिथं नामस्मरण चालू आहे ना तिथं सुदर्शनाला सांगितलेलं भगवंताने त्याच्या घराच्या भोवताली फिरायचं. इथं काळाला सुद्धा द्यायचं नाही म्हणून करून लावायचं. मग ही रामाला राग आलेला म्हणूनच राजा चिटकून बसला. मणी श्रेष्ठ तो त्रिनंदन परी उभेची क्षोभोनी आपुले मन श्री अंबक ऋषीचे केले क्षण तैन साहेब देवाशी. बिनकामी आंबा ऋषी असणारे त्या ठिकाणी ऋषी होते आणि ते आपले भगवंताची सेवा करत होते का नाही. पण त्या ठिकाणी दुर्वास ऋषीला एवढा नाद होता. अगा माय 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 कुठं काय चाललंय बरोबर त्याची परीक्षा घ्यायची, त्याला शाप द्यायचा. त्या दुर्वास ऋषीला रामचंद्र सुद्धा बेले होते. हे नगरी पालटी करायला बसले म्हणजे गोसाईले गमतीचे बेन कामी त्या दुर्वास ऋषीचं छलन केलं. देवाला सैन्य झालं नाही बरं. त्या दुर्वासाच्या पाठीमागे एकच दरबाची काढी लावली. दुर्वास पलटा भूत थोडी केली. अशा पण आता दुर्वास ऋषी काय करीत होतो? वाईटाचं ऐकत होतं, चांगल्याला करत देत होतं. मला सांगा कौरवाचं ऐकलं? कुणाचं ऐकलं? कौरवाचं ऐकलं त्या दुर्योधनेचं. त्याचं नाव सुद्धा कुणी ठेवत नाही. कुणा लेकराचं आहे का वाकण्याचं नाव? दुर्योधन शकुन्या आहे का? काय नाही तसले नाव कोणी ठेवत नाही का?
आणि बिनकामी पांडव वनवासात होते आणि त्याला म्हणले जाऊन काय करा त्यांचं सत्व हरण करून घ्या. हे गेलं ना बघ, जावा तरी कवा, जावा काय यार जावा बाबा मला भूक लागली म्हणा. हे गेलं कवा रक्त मुंडा तिला हे जेवण फिरणं करून ती थाली पालटी घातली पुन्हा गेलं आणि तिथे गेलं ते गेलं काय म्हणते मला भूक लागली आणि सगळं अजून इतकं मोठं सैन्य. शाळा एकट्याला खाया किती लागत होतं 60 खांड्या अन्न. किती लागत होतं 60 खांड्या एकट्याला आणि ती शहा केलं का अजून दिलं. इतकं वाईट होतं ते म्हातारं. आणि पुन्हा अजून सांगितलं द्रौपदीला मला जेवण पाहिजे. हा आता द्रौपदी आंघोळ करून यायला लागलं म्हणजे तेव्हा जेवण तयार करून पडली ना बिचारी संकटात. ही थाली धुवून ठेवल्याच्या नंतर पुन्हा जेवण मिळत नव्हतं. सूर्याचं किरण पडलं की पुन्हा जेवण मिळत होतं. आता रातचं कुठलं सूर्य आणावं. हा म्हणून तिनं आता धावा केला कृष्णा धावर ये लवकरी संकट पडले भारी हरी तू आमचा काय वारी आले विघ्न निवारी आहे का नाही. अहो म्हणले या ठिकाणी काय झाले म्हणजे हा 60 सहस्त्र खांड्या अन्न दुर्वासी भोजन हा जाईल सत्व घेऊन अंतर पडता जाणं. अशा प्रकारची तिने विनंती केली आणि ती विनंती केल्याच्या नंतर अहो ते का आम्हाला चौथीला कविता होती पण अजून बी पाठ आहे बरं का. तशा प्रकारचं त्या ठिकाणी भगवंत धावताचा आला ना तिथून आला मला टाय लय भूक लागली मला भाऊ आज म्हणली शांगा जीव घालायसाठी तुला बोलली तू तुपलं पोट बडवायला लागलास. अरे 2 पाच काय सांगणार मला खाल्ल्याशिवाय तिथं जेवायचं होतं ते मला हाक मारलीस मी पोळ आलो नव्हतो. असेल काहीतरी बघ ना म्हणला त्या थाळीला चिटकलेलं असलं तर बघ बाई बघ म्हणलं की म्हणली उघड्यापाशी नाग गेलं साऱ्या रात्री वाणून गेलं. तिनं बघितली ती काय थाळी अशी करून करता कर येतात तो एकच भाजीचं पान चिटकली ती म्हणला तेवढंच. अहो तेवढं एकच खाल्लं शी वासाई तिकडून आंघोळ करून आलं तेवढं तर सगळं अन्नच आणलं खा काय खायचं. पाठीराखा कोण होता भगवंत होता. भगवंत का पाठीमागे राहतो की त्याला आपलं सर्वस्व वाहिलेलं आहे. देह गावातवा राहू निष्ठा अभंग म्हणून भागत नाही. तशा प्रकारचा भाव पाहिजे आणि तशा प्रकारची आपली कृती पाहिजे. कशी कृती असणारी त्या ठिकाणी झालेली होती. असलं म्हातार बिन कमी आंबे ऋषीच्या मागे लागलं पण भगवंताला सैन झालं नाही ना. हा भगवंताला सैन झालं नाही. त्याला चांगली अक्कल शिकवली. सुदर्शन लावणी पाठी गर्भशोषी आपण जगासाठी तस्मात भक्त गांजल्या पाठी कदा राहे देवाते मग इथं गर्भामध्येच असताना सुदर्शन फिरवायला लावलेले. मग म्हणले आंबऋषी काय करतो ते काय करतो म्हणले बघू म्हणले. हा मग तिथं जाता येते का नाही. हा परिस्थिती रक्षी गर्भामध्ये परिस्थिती कुठं होता गर्भातच होता का त्याला तिथं सुद्धा असणारे ह्यांना काय करायचं होतं त्या अस्वस्थानाला तिथं सुद्धा काटा काढायचा होता पण सुदर्शन लावलं. हा उत्तरेच्या गर्भावर सुदर्शन ठेवलं भगवंताने कारण का पांडवांचा एक तरी पुढी वाचावा ना. म्हणून तशा प्रकारचं परिस्थिती राजाला सांभाळलं. तसा देव आहे तो देव आपल्याला राखणार याच्यामध्ये संशय नाही. पण आपला तशा प्रकारचा भाव पाहिजे आपल्या तशा प्रकारची भक्ती पाहिजे नाही तर देरे हरीन पणगावरी भागतच नाही. मिले देव देव करतो म्हणलेस तर म्हणले शून्यच. चला पुंडली गौर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका